उपवासात तेच पदार्थ म्हणजे साबुदाणा आणि बटाटा खाऊन कंटाळलाय. तर आता साबुदाणा आणि बटाट्याला थोडासा ब्रेक देऊयात आणि आज काहीतरी वेगळा आणि पौष्टिक असा उपवासाचा पदार्थ आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी रेसिपी जराही स्किप न करता पूर्ण बघा. नमस्कार, मी सरोज मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण राजगिराचा उपमा बनवणार आहोत. तर राजगिराच्या उपम्यासाठी मी इथे घेतले 1 वाटी राजगिरा. राजगिरा थोडासा खसखससारखा दिसतो. तर या राजगिऱ्याला आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि मग हा राजगिरा भिजेल असं थोडंसं पाणी टाकून त्याला एखादा तास तरी भिजू द्यायचं आहे. एखादा तास हा राजगिरा भिजून झाल्यानंतर हा राजगिरा आपल्याला शिजवून घ्यायचा. तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी आधी पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता हा भिजलेला राजगिरा आपण शिजण्यासाठी पाण्यात टाकून घ्यायचा आहे. कॅल्शियमने भरपूर असलेला हा राजगिरा लहान मुलांसाठी सुद्धा आरोग्यदायी असतो. आता काय करायचं आहे, एक 15 मिनिट पॅन कव्हर करून हा राजगिरा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता एक 15 मिनिटांनंतर पॅन उघडून बघूयात. तुम्ही बघू शकता इथे राजगिरा आपला छान फुललेला दिसतोय आणि पाणी सुद्धा घट्ट झालेलं आहे. तर चला आता आपण हा राजगिरा चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. खूप सारे न्यूट्रिएंट्स असतात म्हणून आपल्याला हे पाणी फेकून द्यायचं नाहीये. एखादी डाळ शिजवण्यासाठी हे पाणी आपण यूज करू शकतो. आता या राजगिऱ्याला आपण चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर एकीकडे आपण तडक्याची तयारी करून घेऊ. तर त्यासाठी पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे 1 टेबलस्पून. त्यानंतर ॲड करायचं आहे जिरं. जिरं छान तडतडल्यानंतर एक हिरवी मिरची बारीक कट केली घ्यायची आहे. मिक्स करत परतवून घ्यायचे आपल्याला मिरचीला. आता हा राजगिराचा उपमा आपण उपवासासाठी बनवतोय, तर 1 बटाटा आपण यात ॲड करून घेणार आहोत बारीक कट केलेला. तुम्ही जर डाएटसाठी बनवत असाल तर तुम्ही यात गाजर, कांदा किंवा थोड्याशा भाज्या सुद्धा इथे ॲड करू शकता. आता थोडेसे भाजलेले शेंगदाणे यात घालून आपल्याला मिक्स करत परतवून घ्यायचे आहे. आता उपवासाच्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी लगेच बघायला मिळेल. बटाटे आणि शेंगदाणे व्यवस्थित परतवून झाल्यानंतर हा शिजलेला राजगिरा आपल्याला या फोडणीत घालायचा आहे आणि सगळ्या साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स करत परतवून घ्यायचे आहे. आता मीठ घ्यायचे चवीनुसार. या राजगिराच्या उपमामध्ये तुम्ही सगळ्यात शेवटी अर्धा लिंबूचा रस ॲड करून घेऊ शकता जर आवडत असेल तर. आता थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊ. कोथिंबीर ॲड केल्यानंतर एक 5 मिनिट पॅन कव्हर करून एक मस्त वाफ काढून घेऊया. तर अतिशय पौष्टिक चविष्ट असा राजगिराचा उपमा इथे बनवून तयार आहे. मस्त गरम गरम उपमा तुम्ही उपवासाची कढी, उपवासाची आमटी किंवा दही सोबत खाऊ शकता. खूपच छान लागतो. आषाढी एकादशी असो, नवरात्री असो, चतुर्थी असो, तर तुम्ही हा राजगिराचा शिरा किंवा उपमा बनवू शकता. तर युनिक अशी राजगिराच्या उपमाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.